पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर बाजारात नफा मिळवून देणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला. नवी मुंबईतील महापे येथील टेक्नो सिटी या आलिशान इमारतीत डीजी शेअर मार्केट रिसर्चच्या नावाने सुरू असलेली मोठी फसवणूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. सायबर पोलीस आणि इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने संयुक्त छापा टाकून हायटेक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली, तर यात सामील असलेल्या अनेकांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी 12 मोबाईल फोन, 19 सिम कार्ड, लॅपटॉप, एक सिम बॉक्स अशी तांत्रिक उपकरणे जप्त केली. महापे गावामध्ये एक टेक्नो सिटी म्हणून जो IT पार्क आहे त्या ठिकाणी एक DG शेअर मार्केट रिसर्च म्हणून एक कंपनी होती. त्यामध्ये नागरिकांना अधिक परताव्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून इंट्राडे ट्रेडिंग आणि इक्विटी स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये लोकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभन दाखवण्याचा प्रकार घडत आहे अशी माहिती आमचे जे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आहे त्याचे PSI काकड आणि API गोरे यांना मिळाली होती. त्या माहितीला अनुसरून क्राईम ब्रांचचे FIUचं युनिट आणि सायबर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई केलेली आहे. त्यामध्ये म्हणजे खरंच हा प्रकार घडल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार त्याचे अकाउंट्स त्या ठिकाणी मिळाले. त्यामध्ये 5 NCCRP पोर्टलवरती तक्रारी दाखल होत्या आणि जवळपास 1 कोटी रुपयांची नागरिकांची फसवणूक यातून घडल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सध्या यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तसेच एक पाहिजे आरोपी आहे आणि म्हणजे डेटा ॲनालिसिस केल्यानंतर फसवणुकीची रक्कमसुद्धा अजून वाढण्याची शक्यता यामध्ये दिसून येत आहे. सध्या आम्ही त्या ठिकाणाहून 19 मोबाईल्स, काहीतरी 13-14 सिम कार्ड्स, म्हणजे त्या मोबाईल्स व्यतिरिक्त ॲडिशनल सिम कार्ड्स, लॅपटॉप, सिम बॉक्स वगैरे असं साहित्य जप्त केलेलं आहे आणि तपास सध्या सायबर पोलीस स्टेशन करत आहे. तसं काही नाही आहे. हा पहिलाच त्यांचा प्रकार होता आणि म्हणजे त्यापैकी जे अटक केलेले ते टीम लीडर आणि अशा प्रकारचं काम करणारे लोक आहेत. या व्यतिरिक्त इतर 18 जण एम्प्लॉई त्या ठिकाणी काम करत होते. त्यांच्याकडे सुद्धा आमचा तपास चालू आहे की नक्की कशा प्रकारे हे कामकाज चालतं त्याविषयी. त्यामध्ये असं आहे की लोकांना म्हणजे पहिल्यांदा ते कॉल करायचे आणि विचारायचे की तुम्ही शेअर मार्केट ट्रेडिंग करता का? मग त्याचं हो आल्यानंतर तुम्ही काय करता? मग त्याला आम्ही तुम्हाला टिप्स दिल्या तर आणि तुम्हाला एका दिवसाला 15 ते 20% नफा तुम्हाला मिळेल असं सांगून मग सुरुवातीला ते 2-4 फ्री टिप्स द्यायचे, जेणेकरून लोकांना फायदा व्हायचा. आणि मग केल्यानंतर मग लोक त्यांना जास्त रक्कम जेव्हा टाकणार तर मग त्यावेळी ते चार्जेस त्यांच्याकडून घ्यायचे. जवळपास त्यांचे काहीतरी 18,500 रुपयापासूनचे पॅकेजेस स्टार्ट होत होते. साधारण एक महिना 1-1.5 महिन्यापासून चालू होतं. नाही, ते ऑल इंडियातून NCCRP पोर्टलला 5 कंप्लेंट सध्या रिपोर्ट झालेल्या आहेत. तर त्यांनाही बोलवून किंवा इतर आपल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील काही तक्रारदार आहेत का याचा देखील आम्ही शोध घेत आहोत. आपल्या मार्फतीने मी सर्वांना आवाहन करेल की अशा प्रकारे कमी वेळामध्ये जास्त पैसे मिळवून देण्याच्या जे शेअर मार्केटचे स्कॅम्स आहेत किंवा टिप्स देतात, तर यावरती आपण काही विश्वास ठेवला नाही पाहिजे. जे सेबी रजिस्टर्ड लोक आहेत त्यांच्याकडूनच आपण जर अशा काही टिप्स हव्या असतील तर त्यांच्याकडून घेतल्या पाहिजे.